आपल्याच रूमचे लाईट्स गेलेत बहुतेक, बाहेर आहेत लाईट्स. असं कसं झालं? काय माहिती, मला पण तेच कळत नाहीये. मे बी शॉर्ट सर्किट वगैरे झालं असेल. बाय द वे, किती वेळ झाला लाईट गेलेत, अजून कसं नाही आले? बोर होतंय मला आता, आणि त्यात आपल्याच रूमचे गेल्यामुळे असं वैतागायला होतंय. ए हो यार, फक्त आपल्याच रूमचे लाईट्स कसे गेले असतील? आपण घालवली लाईट्स. काय बोलतो? त्या मुलांसोबत रूम शेअर करतो ना. आता ती मुलं रूम मध्ये काय काय करतात, काय काय बोलतात, हे सगळं आपल्याला सांगायचं. फक्त एका अशा अटीवर त्या दोघांनी कायमची रूम सोडून दिली पाहिजे. रूम काय, हे शहर सोडून जाते. तर वर्षाच्या सुरुवातीपासून सौंदर्यशास्त्राचे जे काही सिद्धांत आपण बघितले, आज त्यांचा तुलनात्मक आढावा आपण घेणार आहोत. नीरू, आपण आधी ना तो पाण्याचा प्रॉब्लेम काय तो सॉल्व्ह करून टाकू. हा असा काही पण बाथरूम मध्ये पाणी नव्हतं. हो ना यार, तरी नशीब डिम लाईटने आपल्याला आंघोळीसाठी ऍडजस्ट केलं. हा पण असं रोज रोज त्याला कसं काय देणार आपण त्रास? नाही, डोंट वरी, तू टेन्शन घेऊ नकोस. आज करू आपण सॉर्ट आउट. लेक्चर झालं ना की मी सुनील सरांना भेटायला जातो. हा मी पण येतो. अरे तू कशाला? तुला कबड्डीची प्रॅक्टिस असेल ना. आता कसली आली प्रॅक्टिस? प्रॅक्टिस असते 12 वाजेपर्यंत. आपलं लेक्चर 3 वाजेपर्यंत चालतं. त्या प्रिन्सिपल सरांनी मला लेक्चरला न बसायची परवानगी पण दिली नाहीये ना, तर कसली करू मी प्रॅक्टिस? कोण बोललं? सम्राट पाटील, वर्गाच्या बाहेर जायचंय तुम्हाला? नहीं सर, हम बोले हम नहीं, वो क्या है ना, हमसे मन में पढ़ा नहीं जाता, तो मन की बात अपने आप जुबान पे आ ही जाती है. मग मनातल्या मनात वाचू नका. मी जे शिकवतोय त्याच्याकडे लक्ष द्या, कळलं? जी सर. तर कांट म्हणतो, सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी, आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा, सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना, सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. तुला माहिती म्हणून काल ना आमच्या रूमचे लाईट्सच गेले अगं. तुमच्या रूमचे म्हणजे? अगं म्हणजे सगळ्या हॉस्टेलचे लाईट्स होते, फक्त आमच्या रूमचे नव्हते. सगळीकडे काळ. काय? असे कसे गेले? तुम्ही चेक केलं का? हो केलं ना, परीने. कोण असलं? सर ही असली सर. काय झालं हसायला? ते जोक आठवला अचानक. परीक्षेत उत्तराच्या ऐवजी जोक लिहिणार आहात का?
शिकवतो त्याकडे लक्ष द्या. हो सर, सॉरी सर. तू जास्त हसू नको, कळलं ना? तुला माहिती नाहीये तुझ्यामुळे काल किती हालत झाली आहे आमची. हं? तू गप्प बस, मला बोलू दे. आणि काय तुला माहिती नव्हतं ना नक्की कुठला स्विच चालू करायचा आणि कुठला बंद करायचा? थांब एक मिनिट, तू काय सांगितलं परीला की हा स्विच बंद कर, हा चालू कर, हे कर नाही ते कर? तू थांब रे, मला बोलू दे, कळलं ना? मला बोलू दे. तुला माहिती नाहीये तुझ्यामुळे काल अख्ख्या हॉस्टेलच्या मुलींना आम्ही तोंड दिलंय. अरे भाई सायली, मग आपल्याला ओलवायचं ना. हे बघ, तुझा प्रॉब्लेम तो आपला प्रॉब्लेम. अरे सगळ्या हॉस्टेलच्या मुलींना आपण तोंड दिलं असतं, तसं नाही ग. धवल मिटभावकर, अरे काय चाललंय काय? एक थांबला की दुसरा सुरू. सर सर सतत तसंच वाटतंय सर. कानाशी कोणीतरी असं मच्छर गुणगुणल्यासारखं वाटतंय. तुला कोणी विचारलंय तुला काय वाटतंय? सॉरी सर. मिटभावकर, दात काढायला काय झालं? सॉरी सर. अरे मी सांगितलेलं ऐकत नाही ते नाहीच. निदान आपल्या मैत्रिणीकडे तरी पहा. कशी छान पुस्तक उघडून अभ्यास करते. जराही गडबड नाही की बडबड नाही. सर इधर गाड झोपली आहे सर. काय? हो. परी देशमुख, परी देशमुख. सर 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 रूम मध्ये इलेक्ट्रिसिटी नाही, त्यामुळे झोप नाही पूर्ण झाली सर. म्हणून माझ्या क्लासरूम मध्ये झोपायचं? नाही नाही हे बघा, माझ्या क्लासरूम मध्ये मला कुणीही झोपाळलेला नको. येस सर. अँड यू गेट आउट फ्रॉम माय क्लास. सर, सॉरी सर. आय से गेट आउट. आता कोण? सर मी सर. मार नका सर. सम्राट पाटील, काय चाललंय हे? सर काय? गेट आउट, गेट आउट ऑफ माय क्लास. नको ना सर. नको ना सर. गेट आउट. सर थँक्यू सर. सॉरी. गेट आउट, गेट आउट, गेट आउट ऑफ माय क्लास. नको ना सर. नको सर. गेट आउट. ए तुमचं चालू ठेवा. सॉरी लेट झाला थोडा. काय प्रॅक्टिसचे कपडे कुठे आहेत? प्रॅक्टिस कशी करणार? हा का भांडीवाल्याला कपडे दिले चमचावाटी घ्यायला? कुणालाही दिलेले नाहीयेत. मी हॉस्टेलवरच येते. मी आता डायरेक्ट आलोय ना लेक्चरवरून प्रॅक्टिसला. का म्हणजे प्रिन्सिपल सरांनी मला तसं सांगितलंय की लेक्चर नंतरच प्रॅक्टिस करायची म्हणून. मग कशाला आलास? कशाला म्हणजे? हा मला नको का प्रॅक्टिस? तसे तुम्ही सकाळी सकाळी ठेवता 10 ते 12 प्रॅक्टिस. हा आता तुला विचारून ठरवायची? अरे मंग्या, मला विचारून नाही तरी टाइम टेबल बघून ठरवा ना. आता सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत आमचे लेक्चर चालतात, तर मग मी कशी काय करणार आहे प्रॅक्टिस? मग नको करू प्रॅक्टिस. माझ्यासारख्या प्लेअरची गरज वाटत नाही का टीमला? अरे हा बोलतो ते बरोबर आहे. टीम मध्ये असणं गरजेचं आहे. मागच्या वर्षी पण आपली शील्ड हुकली ना. या वर्षी चान्स घेऊन चालणार नाही. हा पण सकाळी नाही तो प्रॅक्टिस करणार कधी? संध्याकाळी करू ना 1 तासभर. आपलं लेक्चर संपलं की. हा चालतंय की. येत संध्याकाळी करू 1 तासभर प्रॅक्टिस आपण. हा तासभर चालते की. हा संग्या, आता कसं जरा माणसात वागलास. हा भेटू मग संध्याकाळी. हा थँक्यू. हे बघ मनवा, मला काय वाटतं 1 मेला महाराष्ट्र दिन आहे. तो आपण ना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ज्या भाषा आहेत ना त्यातली गाणी सादर केली तर.
हा, किंवा फक्त गाणी नाही तर त्या गाण्यांसोबत त्या ठिकाणचा सण, एखादा डान्स फॉर्म. हा यार हे पण चालेल, मी लिहून घेतो. हा. अजून काय बघ ना, भन्नाट काय आयडिया सुचते ना? काय रेणुका? काय नाही ग, एक मेला ना जरा एक इव्हेंट आहे माझा, तो त्यासाठी ना जरा थीमचा विचार करतो. अच्छा, चॉकलेट खाणार? हो. एक मिनिट हा. ऍक्च्युली एकच आहे. नो इश्यूज, मला चालेल. तसंही नीरवला गोड आवडत नाही, हो ना? काय मी असं कधी म्हणालो? अरे मागे तुम्हाला म्हणाला होतास ना की मला गोड अजिबात आवडत नाही. आणि चॉकलेट, चॉकलेट तर नाहीच नाही. मनवा, अगं चॉकलेट साठी तू मित्राबरोबर असं वागते? शी 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 मनवा, अरे यार अरे, कशी? एक मिनिट. कोण काय म्हणालं, कधी म्हणालं ते तुमचं तुम्ही ठरवा. पण तेवढं चॉकलेट खाऊन घ्या. मी जरा जाऊन येते, मला लायब्ररीत काम आहे. जा जा. चॉकलेट घ्यायला विसरू नका. हो. थँक्स, बाय. बाय. सो काय करायचंय? काही नाही, तू म्हणालास तशी गाणी आणि डान्स फॉर्म. सो स्मार्ट, सो स्मार्ट. याचं काय करायचंय? अच्छा, चॉकलेट बद्दल बोलतोयस का? हो, तुला कळलंच नाही ना? नाही. अरे अरे बिचारी ग. काय करायचं? शेअर करूया? हा चालेल. बरं एक काम करूया, तुला जेवढं हवं तेवढं खा, त्यानंतर मग काय उरलं सुरलेलं मी खाऊन टाकेन. असं का? नंतर माझ्या पोटात दुखायला नको ना. हो का? मग तसं तर मी पण म्हणू शकते, त्यापेक्षा तूच आधी खा. धर. खा खा. अरे खा म्हणतीये ना. अगं खा म्हणतोय ना, खा. तू नाही खाणार आहेस का? तू नाही खाणार आहेस का? नीरव खा ना. मनवा खा ना. नीरव मी सिरियसली सांगते, आधी तू खा मग मी खाते. खा 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 खा. अरे तू खा, खरंच खा. हे बघ, खरंच तू खा. नीरव प्लीज खा. काय चाललंय? चॉकलेट. अरे अरे अरे, बरं झालं चॉकलेट दिलं, तशी मला लयच लागलेली भूक. चालत. अरे पण ला किती दिवसाने प्रॅक्टिस करणारे मी आज संध्याकाळ होत आली तरी अजूनपर्यंत कोणी आलं कसं नाही? मंग्याला फोन लाव. आला आला, सम्राट ग्राउंड वर आला. आला का? मग केव्हा की झाला? हॅलो. अरे हॅलो मंग्या, सम्राट बोलतोय. आपण आता संध्याकाळी करणार होतो ना प्रॅक्टिस? हो भाऊ, करत होतो आपण. मग कोणी आलं नाही ग्राउंड वर? हा हा हा. ते काय झालं बाबा, ते प्रॅक्टिसला निघालो होतो आम्ही, पण ते अचानक मोहितचा फोन आला. बिचाराचा मामा सिरियस आहे ना रे, कावीळ झाले बिचाराला. काय अम्मा? मग काय, आम्ही सगळे दवाखान्यात बघायला आलो त्याला, म्हणून प्रॅक्टिस कॅन्सल केली. सॉरी हा भावा, फुकटचा हेलपाटा पडला ना तुला. अरे मंग्या बस काय सारी काय हा? आता इमर्जन्सी आली म्हटल्यावर आपण तरी काय करणार? पण काही सिरियस तर नाही ना? नाही ना, 1-2 दिवसात बरा होईल. अच्छा बरं बरं. मग उद्या? उद्या? हा बाबा, उद्या पक्का 5 वाजता भेटू ग्राउंडवर. हा बरं चालतं की, ठीक आहे. उद्या भेटू मग. बाय बाय. वारे पट्ट्या, जमलंय की तुला? नाही जमायला काय होतंय? हा सम्राट आहे ना, आपल्या समोर कच्चा लिंबू आहे. हो का? जशी जलबीन मछली तसा कबड्डी विना सम्राट. आता बघा कसायला तडफडवतो ती. आणि बाकीच्यांचं काय? दादा बाकीच्यांची पण व्यवस्था केली आहे. आता फक्त तुम्ही बघा सगळ्यांची हवा कशी गुल करतो ती. वा रे वा, जमलंय जमलंय, अगदी कडक जमलंय. काय करायचं, धवलवरच ड्रॅग करायचा एखादा, पण आपण सगळ्यांनी मिळून करायचं, म्हणजे मग कसं त्याला कळणारच नाही की नक्की केलाय पुढे. पण तू तेव्हा साथ देशील. कोण कोण? मग उचल की. नाही, मला नाही उचलायचं. मग कट कर. कट केलं की पुन्हा येतो. खुणाचा आहे पण.
तेच तर कळत नाहीये. म्हणजे गेले काही दिवस सतत मला ब्लँक कॉल्स येतात. काय तू हो गणी कधी येतात, रात्री अपरात्री 2 वाजता पण. रेणुका अगं मग तू कुणाला सांगितलं का नाहीस? कुणाला कशाला? आणि दे इकडे फोन दे, त्याला जरा शिकवते ब्लँक कॉल म्हणजे काय असं. दे नको तू फोन. नाही काही नको, त्यापेक्षा मी उचलतच नाही फोन, राहू दे. अगं मग तू घाबरते काय? दे रेणुका मोबाईल दे, तुला माझी शपथ. दे मोबाईल. परी प्लीज हॅलो, कोण आहे रे तिकडे? हा, ब्लँक कॉल कसले देतो? आणि हिम्मत असेल तर समोर ये. आणि माझ्या मैत्रिणीला तू त्रास देतो. तू ओके सॉरी नो actually I have my own Prataparav Deshmukh Sahkari Bank. Yeah, so I don't want any loan. We give people loan and money. We have our business in London, Paris, America. Yeah, thanks, but no thanks. Tada. अगं काय? बँकेतून फोन होता, म्हणे ब्लँक कॉल येतो. अगं मग मी काय खोटं बोलतीये का? मला खरंच येतात ब्लँक कॉल्स. रात्री 2 वाजता कुठली बँक फोन करते? फॉरेनची बँक असेल. फॉरेनची बँक. मग फोन केल्यावर कोणी बोलत का नाही? रेणुका, तुलाही माहिती आपल्या रूम मध्ये एक वेळा हत्ती शिरेल पण रेंज कधी येत नाही. तसंच तो माणूस तिकडनं बोलत असेल पण तुला आवाजच ऐकू येत नसेल. उगाच टेन्शन घेते तू रेणुका. रिलॅक्स, डोंट वरी. चल जाऊ. इट्स ओके, चल. असं कसं जमणार नाही? हे भाई, आपण प्रॉमिस केलंय ना आजीला या वेळेला O ग्रेड आणणारच, आणि नाही आणला ना तर तोंड पण बघणार नाही. काय? स्वतःच ग आरशात. मग ठीक आहे. भाई आबरा का डाबरा कमालच झाली. आजीला प्रॉमिस आपण केलं आणि आरसे तुझ्या गाडीचे गायब झाले. अरे सकाळपर्यंत होते, कुणी काढले असतील? काढले नाही, ते चोरलेत. कळलं? अरे लोकांचं पण काही कळत नाही. आरसे चोरून काय मिळतं त्यांना? चोरायची आहे तर पूर्ण गाडीच चोरा ना भाई. चॅम्प म्हणजे कसं नवीनच घेता येते. आणि ना मला सगळ्या डोक्यात जातात ना ती फडकी चोरतात ना बाईक मधली ती लोक. अरे फडकी घेता येत नाही तर बाईक कशाला घेतात यार? चॅम्प त्यांचं सोड, मी आता विदाउट आरसे गाडी कशी चालवणार? मनू बेबी काय तू? अरे आपण आहे ना भाई, आपल्याला फॉलो कर. कळलं काय? अगं जगातले सगळी लोक आपल्याला फॉलो करतात, त्यात तू पण एक हो भाई. आपलं फॅन फॉलोईंग तुला माहित नाही किती आहे. चल काय रे? हे बघ काय, चपाती गेली कोणीतरी टायरची आपल्या. आता हे काय नवीन? काय ना ते मुंबईत ना रिकाम टेकडी लोक खूप आहेत. खूप आहेत. तर टायरची हवा काढून काय मिळालं? तर आरसे चोरीला गेले. मी समजू शकतो बाई, घरी जाऊन बायकोला देतील टिकली बिकली लावायला, मेकअप बिकअप करायला. हवा काढायची टायर मधनं. आता त्या हवाने काय श्वास घेतात लोक, ऑक्सिजन घेतात त्याच्यातला. आणि ना ती कपडी चोरतात ना गाडी. बघा आपला फडका पण चोरून घेतला ते. अरे पुसू कशी गाडी मी? चॅम्प ठीक आहे, ते जाऊ दे. आता आपण काय करायचं ते सांग. ते जवळचं गॅरेज पण बंद झालं असेल. ठीक आहे, प्लॅन ने चेंज. आज तू आपल्याला सोड. आज मी तुला मान देतो आपल्याला सोडायचा. अरे तू भी काय याद रखेगी यार. अरे धवल मिडबावकरला सोडलायस तू. धवल, अरे पोराला सांगशील ना तुझ्या धवलला. चॅम्प जाऊया आता हळूहळू. हळूहळू कशाला बाई? अरे आरसे नाही येत ना गाडीला. आपण होतो ना तुझे आरसे मनवा. आपण असताना तू कशाला घाबरते ना? काय कळत नाही भाई. ऑब्जेक्ट इन द मिरर आर क्लोजर दॅन अपियर. कळलं काय? चल भाई आपलं घाल ना. नको.
अगं मस्त आहे. हा 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 चला हा घे सर कोण नाही मागे घे आरामात हा. काल जरी हुकली आज नाही चुकली माझी प्रेम. तो का आज पण कोण नाही. आज कोणाला झाली कावीळ. हॅलो हॅलो मग सम्राट बोलतोय. हा भावा सॉरी हा. अरे आज पण निघालो होतो प्रॅक्टिसला पण अचानक ना 3 वाजता फोन आला रे. कोणाचा. माझ्या मावशीचा. काय आता काय तिला झाली का कावीळ. अरे नाही रे तिची जायची वेळ झाली. म्हणजे अरे दवाखान्यात जायची वेळ झाली. त्याची ट्रीटमेंट चालू ना अस्थमाची. बरोबर. अरे पण मग या अशी रोज रोज प्रॅक्टिस कॅन्सल झाली तर आपल्याला कशी काय मिळणार आहे शिल्ड. भावा तू बोलतोस ते बरोबर आहे पण इमर्जन्सी आल्यावरती आपण काय करणार ना. भाऊ उद्या पक्का 5 वाजता भेटू आपण ग्राउंड वरती. हा बरं ठीक आहे उद्या भेटू बाय. हा भेटू म्हणे. वाट बघ आणि वाट बघून दमला ये राडा घालायला म्हणजे प्रिन्सिपलला तुझा राडा दाखवून कॉलेजच्या बाहेरच काढतो तुला.